आपण महाराजांच्या इतिहासातून काय शिकतो, तर महाराजांकडे पैशापेक्षा गड किल्ल्यांपेक्षा माणसं खंबीर होती. आणि डोंगर मला काय शिकवतात, तर खाली मान घालून वर चढा. तर आपल्याला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. ते कुठे थांबलं पाहिजे हे ज्याला कळेल तरच तो समाधानी राहू शकेल. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. प्रेम करणारी माणसं आहेत आणि ती सांभाळली पाहिजे आपण. ध्येयाचा ध्यास लागला ना की तुम्हाला कुठल्याही कामाचा त्रास वाटत नाही. वाजवी दरात उत्कृष्ट बांधकाम हे माझं पहिल्यापासून मी ब्रीदवाक्य घेऊन धंद्याला सुरुवात केलेली आहे. आणि मी पॅशनसाठी धंदा करतो. माझा माउथ पब्लिसिटीवरती सगळ्यात जास्त विश्वास आहे. तरी तुमचा ग्राहक समाधानी असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नमस्ते, मी दिगंबर बाळासाहेब पाटील, सारथी बिल्कॉनचा फाउंडर. हा फाउंडर शब्द शोधण्यासाठीच मी बरेच दिवसांपासून बाहेर फिरत होतो. आणि फिरत असताना खूप चांगल्या लोकांमध्ये भेटलो, बसलो आणि त्यांच्यातनं नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना मला असं जाणवलं की मी ग्रो होतोय, पण माझ्यासोबतचं जे वातावरण आहे, आपल्यासारखी जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. स्वतःसाठी हा एक चॅनल खोललेला आहे. त्या चॅनल थ्रू आम्ही नवीन सक्सेसफुल आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारी जी माणसं आहेत, जी लोक आहेत, त्यांना आपण या प्लॅटफॉर्ममध्ये आणत आहोत. आज आपल्यासोबत आहेत मनोजजी बाग सर, बाग बिल्डर्स अँड डेव्हलपरचे फाउंडर. आपण आता त्यांची ओळख करून घेऊयात. धन्यवाद आपल्या स्वतःसाठी या चॅनलवरती मला बोलवल्याबद्दल. सर, आपला आणि आपल्या उद्योगाचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी नाशिकला शिक्षणासाठी 6वी-7वी मधला आलो. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण माझं केकॉग इंजिनिअरिंगला झालं. आणि मग मी XLOGWB, तापारिया टूल्स या कंपन्यांमध्ये 10 वर्षाची नोकरी केली. आणि नोकरी केल्यानंतर निर्णय केला की आपल्याला धंदा चालू करायचा आहे. पहिल्यापासूनच उद्योजकता माझ्या रक्तात भिरत होती. आमचे काका एक छोटा मोठा व्यवसाय घरात करत होते. त्या व्यवसायाच्या निमित्ताने मला सारखं व्यवसाय मला खुणावत होता की तू काहीतरी धंदा कर. तर मी त्यावेळेस सिमेंट उद्योग चालू केला. आणि तो सिमेंट उद्योग चालू केला आणि नोकरी सोडण्याचा निर्णय घरात सांगितला. पण घरात सगळं संपूर्ण कल्चर हे नोकरीवरच्या पूरक असल्याने मला नोकरी सोडायला कोणीही सहायता केली नाही किंवा मला कोणीही त्याच्यामध्ये मान्यता दिली नाही. परंतु मी माझा निर्णय पक्का ठेवून मी नोकरी सोडली आणि धंद्यात उतरलो. माझी मिसेस माझ्या पाठीमागे त्यावेळेस उभी राहिली. लग्नात मिळालेले संपूर्ण दागिने मी पहिल्या 2 वर्षातच विकून टाकले आणि माझ्या धंद्यासाठी एक दुकान मी विकत घेतलं. कुठलीही कुरकुर किंवा माझ्या घरातून होणारा मनस्ताप हा नोकरी सोडल्याचा मनस्ताप. आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहिलेली माणसं आहेत. आणि आजही आमचे आईदादा त्यांच्याच घरात मी राहतो आणि मी तिथेच काम करतो. तिथेच माझं ऑफिस आहे. तर अशा पद्धतीने घरातला इतका विरोध मनस्ताप सगळा सहन करत आम्ही धंदा उभा केला. सिमेंटचा धंदा मी चालू केला. त्यानंतर हळूहळू बिल्डरशिपमध्ये पावलं टाकली. आणि काही काळानंतर मग आमचे बंधू शैलेश बाग यांना आम्ही सिमेंटचा धंदा हँडओव्हर केला. सुखकर्ता ट्रेडर्स या नावाने आमचा तो दुकान चालतं. आणि माझा बिझनेस जो आहे तो बाग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने करतो. एक छोट्या मोठ्या बिल्डिंगा करत आम्ही त्या आईने घेतलेला एक छोटासा प्लॉट होता 400 वाराचा. त्यावरती पण अडीअडचणींना तोंड देत बऱ्याच बिल्डरला आम्ही तो डेव्हलपला दिला. परंतु त्यांनी पूर्ण न केल्यामुळे आणि मला त्याची हौस असल्यामुळे मग शेवटी मी निर्णय घेतला की मीच ती बिल्डिंग बांधेल आणि विकेल. आणि सुदैवाने माझी ती समर्थ अपार्टमेंट ही 1997 साली करायला घेतली आणि 98ला माझी पूर्ण झाली. आणि आजपर्यंत मी त्या बिल्डरशिपच्या लाईनमध्ये आहे. आणि आजपर्यंत 1000-1200च्या वर माझी ग्राहक संख्या आहे. आणि 150 बिल्डिंगा माझ्या बांधून झालेल्या आहेत. नाशिक शहरामध्ये मसरूळ एरिया असो, मखमलाबाद एरिया असो, सिन्नर असो, तिडकीनगर असो, पाथर्डीमध्ये सुद्धा मी माझं काम केलं आहे. आणि आता नवीन या पंचवार्षिकामध्ये मी इंदिरानगरमध्ये पदार्पण केलेलं आहे. तर अशा सर्व ठिकाणी मी कामं करतोय. सर, हे जीवन प्रवास ऐकत असताना मला पण जाणवलं की नाशिक शहर एवढं झपाट्याने वाढ होते. तर कशा पद्धतीचे आपल्याला आव्हानं येत आहेत आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सामोरे जात आहेत? नवीन आव्हानं अशी आहेत की मोठमोठे प्रोजेक्ट नाशिकला येतात आहेत. काही एकरांमध्ये डेव्हलपमेंट होतात आहेत. 150-200 फ्लॅट, 500 फ्लॅट अशा प्रकारच्या बिल्डिंग आता तयार होऊन राहिल्या आहेत.
आणि त्याच्यामध्ये ॲम्युनिटीजसुद्धा 50-50 ॲम्युनिटीज की जे छोटा बिल्डर देऊ शकत नाहीत, अशा मोठ्या ॲम्युनिटीज तिथे द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचं कल्चर नाशिकला येऊ घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नाशिक आता विमानतळामुळे म्हणा किंवा आता आरोग्य विद्यापीठामध्ये मेडिकल कॉलेजला परमिशन मिळाली आहे, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी चेन्नई सुरत हायवे नाशिकला मधून जातोय, कुंभमेळा आता येतोय, या सगळ्यांचा परिपाक हा या सगळ्या बिल्डरशिपच्या प्रोजेक्टला हा पूरक आहे. त्यामुळे बरेचसे मुंबई पुण्यातले बिल्डर किंवा स्थानिक नाशिकचे पण बिल्डर मोठ्या प्रोजेक्ट्सकडे जाताना आपल्याला दिसतात आहे. परंतु ते जात असताना काही ग्राहक वर्ग जो खेड्यातून नाशिकला येणार आहे, तर तो सुरुवातीला काही प्रथमदर्शनी त्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये भाग घेऊ इच्छित नाही. त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या बिल्डर्स जे काही आम्ही 5-25 फ्लॅटच्या बिल्डिंगा करतो, 50 फ्लॅटच्या बिल्डिंगा करतो, त्याच्यात आजही आम्हाला ग्राहक चांगल्या प्रमाणे उपलब्ध आहेत. आणि ज्यांच्या फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत असे लोक आमच्याकडे आजही येतात आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देतो. तर मी म्हसरूळमध्ये धंदा करत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. इथे बोरगडचं जे काही एअरफोर्सचं केंद्र आहे, तिथून 900 मीटरपर्यंतच्या जमिनींना आरक्षित करण्याचं सरकारने ठरवलं आणि तसं पत्र JR आला. तो JR आल्यावरती माझ्यासारखा छोटा खानी बिल्डर काम करत असताना त्याला तर ह्या एरियात त्याचे प्लॉट, त्याचं धंदाच या एरियात होता, तर इतका मोठ्या अडचणींना तोंड द्यायला लागलं. पण तरीसुद्धा न डगमगता आम्ही हरिभाऊ वालेंना बरोबर घेऊन, जितूभाई ठक्कर असतील, सगळ्यांबरोबर जाऊन बोरगडचा प्रश्न हा त्या काळात सोडवला गेला. आणि अडचणी ह्याच नवीन धंद्याची उत्पत्ती असते. त्याच काळात मग मी तिडकेनगरला, पाथर्डी फाट्यावरती, सिन्नरला मी माझे प्रोजेक्ट केले आणि त्याच्यातूनच मला बाकीचं पण जग कळालं. म्हणजे इथे ह्या अडचणी आल्यावरती शांतला बसता, नाही तर मग मी इथेच खेळत राहिलो असतो. पण मला त्याच्यातून ते मिळालं. ज्यावेळेस कोविड आलं, तर कोविड आल्यावरती पण थोडा काळ असा गेला, नोटाबंदी आल्या, त्याही काळामध्ये आम्हाला बऱ्याचशा बिल्डर्सला जो त्रास झाला तो मलाही झाला. ते असं होत नाही का, आपली जरी संख्या 100मध्ये 1% पेक्षा खाली आम्ही माल विकत असू, तरी सुद्धा जे काही मोठ्या गोष्टीचं होतं तेच लहान गोष्टींपर्यंत त्याचं पडसाद उतरत असतात. तर आम्हालाही थोडाफार त्रास त्या काळात झाला, म्हणजे मला स्वतःला. तर त्या काळामध्ये मग मी माझे छंद जोरात करून घेतले, किंवा हीच संधी आपल्याला सगळीकडे फिरण्याची आणि सगळं करण्याची. कोविड काळामध्ये मी माझ्या शेतीच्या व्यवसायामध्ये तिथे मी आंब्याची झाडं लावली आणि 300-350 झाडं लावून आज मला 4-5 वर्षामध्ये चांगला आंब्याचं उत्पन्न येतं आहे. की आपण त्याच गोष्टींवरती त्याचाच विचार न करत राहता, आपण ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर ते कशासाठी झालं आपलं, तर आपण धंद्यात खूप पळतोय, तर आपल्याला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. ते कुठे थांबलं पाहिजे हे ज्याला कळेल तरच तो समाधानी राहू शकेल, असं माझं मत आहे. खूप छान सर. ग्राहकांबद्दल बऱ्याच वेळा पूर्वी तुम्ही बोललात, ते ग्राहक समाधान करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतात? वाजवी दरात उत्कृष्ट बांधकाम हे माझं पहिल्यापासून मी ब्रीदवाक्य घेऊन धंद्याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एखाद्याला परवडेल, एवढ्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं काम त्याला दिलं पाहिजे. आणि तो त्याच्यामध्ये त्याच्या कंप्लेंट्स कुठल्याही प्रकारच्या राहता कामा नये. त्याला लागणारं किचन, त्याला लागणारा हॉल, त्याला लागणारी बेड ही चांगल्या साईजची त्याला असली पाहिजे आणि स्वतंत्र त्याच्या पद्धतीचं पार्किंग त्याला मिळालं पाहिजे. ह्याच 2-4 गोष्टी असतात माणसाला लागणाऱ्या. तर त्या सुविधा देत, ज्या परवडतील त्या सुविधा देत आम्ही आमचं वाटचाल चालू आहे. तर एक्सपेक्टेशन या ग्राहकाच्या नेहमी अबाऊच असतात. कुठलाही मनुष्य 100% सॅटिस्फाय तुम्ही करू शकत नाही, परंतु एक श्रद्धा ठेवून जो ग्राहक आपल्याकडे आलेला आहे तर त्याला कुठेही नाराज होता कामा नये. त्याला कुठेही तो 20 वर्षाचं लोन करून आपल्याला संपूर्ण पैसे देतोय आणि त्याचं घराचं स्वप्न पूर्ण करतोय, तर त्या स्वप्नाला आपण योग्य दिशा देणं, योग्य त्याला मार्गदर्शन करणं, लोन होत नसेल तर त्याला मदत करणं, त्याला स्वतःच्या घरामध्ये सुरुवातीचं पहिलं घर त्याचं उभं करून देणं, हे काम जो कोणी बिल्डर स्वतःहून करतो त्याला आजही चांगल्या प्रकारचे दिवस आहेत. आणि माझ्याकडे साधारणतः इकॉनॉमिकल क्लासचीच माणसं जास्त आहेत आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन, त्यांच्या डोळ्यामध्ये नवीन घराचं स्वप्न साकार झालेलं पाहताना मला जो आनंद येतो, कारण मी भाड्याच्या घरातून पुढे आलो आहे. नाशिकला मी आलो तर 10x10च्या घरात आम्ही सगळी मंडळी राहत होतो. आमचे 3 काका, त्यांच्या मिस्टर काकू, त्यांची मुलं आणि मी, आमची आजी,
आम्ही असे सगळे 10x10च्या रूममध्ये राहत होतो. आणि तिथून मग घराचं काय महत्त्व आहे हे मला त्याच वेळेस कळालं. त्यामुळे आज आपण जे काही माणसाला घर देणार आहोत तर तो त्याचा समाधानी असला पाहिजे. एखादा दुसरा ग्राहक त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज काही नाराज असेल तर त्याची नाराजी काढण्याचं काम हे आपण केलंच पाहिजे. ते आपलं आद्य कर्तव्य आहे. तरी तुमचा ग्राहक समाधानी असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती पाळलीच पाहिजे. वर्क एथिक ज्याला म्हटलं जातं तर ते प्रत्येकाने पाळावं हीच अपेक्षा प्रत्येक ग्राहकाची असते आणि तिला आपण पुरे पडलं पाहिजे. बरीचशी घरं पोझिशन घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा आणि बिल्डरचा काही कुठल्या प्रकारचा संबंध हा ठेवला जात नाही आणि एकदा पोझिशन दिलं की त्याच्याशी त्याचं नातं तुटलेलं असतं. परंतु माझ्याकडे माझी जी ग्राहक आहेत तर ही बऱ्याच वर्षापासून 25-30 वर्षापासून मी काम करत असल्यामुळे त्या ग्राहकांच्याच माध्यमातून मला नवीन धंदा मिळत असल्यामुळे माझ्या एका बिल्डिंगच्या शेजारी मी दुसरी बिल्डिंग 5 वर्षांनी बांधतो. माझ्या घराच्या आसपासच माझ्या सगळ्या बिल्डिंग आहेत. कुठलाही ग्राहक असमाधानी ठेवणं हे मला शक्य नाही. आणि माझं जे ऑफिस आहे ते माझं ऑफिस असं वेगळं नाहीच आहे. मी पहिल्यापासून माझ्या घरातच माझा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि माझ्या घरातच या कोविडच्या काळामध्ये सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझं एका पार्किंगच्या ह्याच्यामध्ये माझं ऑफिस. त्यामुळे ती जी माणसाला लागते घर घेताना तर ती 100% देण्याचा माझा मानस असतो. आणि त्याच्यात आल्यानंतर ताबा दिल्यानंतर त्या काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या सोडवण्याची 100% जबाबदारी मी घेतो आणि त्याला खात्रीपूर्वक सांगतो की तुला काही अडचण आली तर तू मला सांग. इतरांशी चर्चा करण्यापेक्षा तू माझ्याशी चर्चा केली तर तुझा प्रश्न मी निश्चित सोडवेन. आता कसं होतं की पहिल्यापासून ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना त्याच राहतात. तुम्हाला हॉल हा मोठाच पाहिजे असतो. येणारा माणूस हा तुमच्या पहिल्यांदा हॉलमध्ये येणार असतो. तो हॉल छोटा ठेवून कामा नाही. त्याच्यानंतर 2 बेडरूम जे काही बेडरूम असेल तर ती व्यवस्थित साईजची पाहिजे की जिथे वॉर्डरोबही बसेल, तुमचं बेडही बसतील अशा पद्धतीची तुमची बेडरूम पाहिजे. किचनसुद्धा मोकळं व्यवस्थित पाहिजे. त्याला उजेड रेग्युलरली पाहिजे. मोठी खिडकी किचन ओट्यावरती हवी. साधारण पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून किचन ओटा पाहिजे. या थोड्याफार ज्या वास्तूच्या गोष्टी आहेत तर त्या आम्ही छोटे फ्लॅट असो किंवा मोठे फ्लॅट असो या सांभाळत पुरे करतोय. परंतु आता एक नवीन कल्चर आलंय की किचन, डायनिंग आणि हॉल हा एकाच वेळेस दरवाजा उघडल्यावर समोरच्याला दिसतो. ती काही आमची डिमांड नाही आहे, कस्टमर डिमांड आहे. तर त्या पद्धतीने आम्हाला पण मोल्ड केलेलं आहे. प्रत्येक बेडला आता संडास बाथरूम लोकांना हव्या आहेत तर त्या देतोय. ड्राय बाल्कनी किचनच्या बाजूलाच पाहिजे तर त्याही आता मॉडिफिकेशन आम्ही आमच्या याच्यामध्ये केलेले आहेत. लोकांना जे हवं आहे ते बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला काय वाटतंय ते जर आम्ही बनवून ठेवलं तर लोक थोडीच घेणार आहे. तर लोकांना जे वाटणारं आहे, लोकांची जी आवड आहे तर त्या आवडीनुसार जे काही काळानुरूप चेंजेस होऊन राहिले तर ते आम्ही करतोय. प्रत्येक बेडला अटॅच संडास बाथरूम लोकांची डिमांड आहे. त्या किचन छोटे झालेले आहेत, त्यांना ड्राय बाल्कनी पाहिजे आहेत. तर त्या रिक्वायरमेंट ज्या आहेत तर त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये वीट बांधकामातच लोकांची इच्छा असते. म्हणजे कोणी आलं तर ते ब्लॉकमध्ये आहे का वीट बांधकामात आहे विचारतात. प्लॅस्टर कुठल्या साईडमध्ये आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्या कॉम्पिटिशनच्या धर्तीवरती जितके आम्हाला शक्य आहे करणं तेवढे आम्ही करतो. सर, माझा एक पुढचा प्रश्न आहे, मार्केटिंग आणि सेल्स याबद्दल आपलं काय मत आहे? मार्केटिंग आणि सेल्स माझा माउथ पब्लिसिटीवरती सगळ्यात जास्त विश्वास आहे. तुम्ही एखाद्याला काम चांगलं दिलं तर तो 4 लोकांशी ती आपली माउथ पब्लिसिटी करतो, सांगतो की बाबा यांचं काम चांगलं आहे. आणि आपण त्या कामावरती स्वतःचं किती अटेन्शन आहे, ते काम काय प्रतीचं तुम्ही लोकांना देतात तर सगळ्या लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं. स्लॅब झाल्यावर आपण काय पाणी मारतो का, वीट बांधकाम झाल्यावर पाणी मारतो का, आपण मटेरियल कुठल्या प्रकारचं वापरतो, या सगळ्या गोष्टींचं आसपासच्या लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं. आणि त्या लक्षात देण्यातूनच आपल्याला आपलं गिऱ्हाईक मिळत असतं. मी आजपर्यंत कुठल्याही दैनिकामध्ये, कुठल्याही मासिकांमध्ये माझी ॲडव्हर्टाईज म्हणून मी टाकलेली नाही, जाहिरात टाकली नाही. ज्या जाहिरातीचा जो खर्च आहे तर तो खर्च मी त्या ग्राहकाला ॲम्युनिटी देण्यामध्ये किंवा त्याचं समाधान करण्यामध्ये मी तो पैसा आजपर्यंत लावला. आणि मी माल एवढा बनवतच नाही की ज्याची करून मला ॲडव्हर्टाईज करायला लागेल. आजपर्यंत मी जेवढ्या बिल्डिंगा बांधल्या त्याच्यामध्ये 1 इंचसुद्धा बांधकाम माझ्याकडे विकायला शिल्लक नाही. मी माल तेवढाच बनवतो की जेवढा मी विकू शकेल. जेवढी माझी कपॅसिटी आहे तेवढाच माल मी बनवतो. उगाच
जास्तीचे इन्व्हेंटरी वाढवण्यात मला इंटरेस्ट नाही आणि मला नवीन मार्केटिंग किंवा नवीन तंत्र जी काही आलेली आहेत तर ती घेण्याची आजपर्यंत गरज नाही पडली. कदाचित आता मुलगा माझा या बिझनेसमध्ये आलेला आहे, त्याने अजून पाय पसरायचं म्हटलं आणि खूप माल तयार झालाच, अनावधानाने माल तयार झाला, तर कदाचित आम्हाला ती वेळ येऊ शकते. पण मी जिथपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी या जाहिरातींचा किंवा कुठल्या गोष्टींचा आसरा माझ्या धंद्याला असला पाहिजे असं मला वाटत नाही. नाशिकचा जो विकास आहे हा चारही दिशेने वाढतोय. आडगाव रस्ता असो, दिंडोरी रस्ता असो, पेठ रस्ता असो किंवा येवल्याचा औरंगाबाद रोड असो किंवा मुंबई आग्रा रोड असो, या सर्व दिशांना चारही बाजूने सर्व बांधकाम क्षेत्र वाढीव पद्धतीने चाललं आहे. असं होत नाही की फक्त गंगापूर रोडलाच बांधकाम चाललंय, मसूळ दिंडोरी रोडकडे काही कामं नाही आहेत. तर त्या प्रमाणात कामं भरपूर सगळ्याच बाजूने जसं पुणं वाढलं त्याचप्रमाणे नाशिकची आता प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि नाशिकची प्रगती आता चेन्नई सुरत हायवे, त्याच्यानंतर विमान सेवा चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध झाल्यामुळे नाशिकलाही फार सुवर्णकाळ फार लांब नाही. सर, आतापर्यंत तुम्ही खूप छान माहिती दिली. तर आता पर्सनल, सोशल आणि फॅमिली हे तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता? आता याच्यामध्ये असं आहे की तुमच्या चॅनलचंच नाव पहिल्यापासून आहे, म्हणजे तुम्ही ठेवलं आहे स्वतःसाठी. तर पहिल्यांदा मी माझ्या स्वतःसाठी जगायला शिकलो. माझा सकाळचा जो वेळ आहे तो माझा आरोग्यासाठी मी वापरतो. चांभार लेण्यावरती आम्ही फिरायला जात असतो. त्याच्यानंतर संध्याकाळचा जो वेळ आहे 6 नंतरचा वेळ हा नाशिकमधली सगळी व्याख्यानं, गाण्याचे कार्यक्रम आणि वाचनालयामध्ये जे काही प्रोग्राम्स होत असतात तर ती शंकराचार्य न्यास असेल, परशुराम सायखेडकर असेल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान असेल, विश्वास लॉन्सला काही कार्यक्रम असतील, तर या सगळ्यांमध्ये माझा वेळ व्यतीत करण्याची सवय मला पहिल्यापासून लागली आहे. आणि यशवंतराव महाराज पटांगणावरतीचे पूर्ण व्याख्यानं ही एक काळ असा होता की 30च्या 30 व्याख्यानं मी ऐकायला जात असेल आणि त्या व्याख्यानांमधून आलेलं टिपणसुद्धा माझ्याकडे मी घरी येऊन लिहित असे. त्यामुळे मला ती सवय लागलेली आहे. त्यामुळे मला असा वेळेचा प्रसंग नसतो किंवा मी नोकरी का सोडली तर मला कोणाच्या बंधनात अडकायचं नाही आहे. मी आजसुद्धा बंगले बांधण्यामध्ये फार इंटरेस्टेड नाही आहे. लोकांचे बंगले काम करण्यामध्ये इंटरेस्ट का घेत नाही तर त्या व्यक्तीला अशी अपेक्षा असते की जो बिल्डर आहे आपला त्याने 100% आपल्या बंगल्यावरतीच उभं राहून काम करावं. या बंधनांमध्ये मला फार अडकायला आवडत नाही. मी माझा स्वतंत्र काम करण्याच्या याच्यातला आहे. माझ्या पद्धतीने मला काम लागतं आणि माझं एक पॅशन आहे की हे सगळं करत असताना तुम्ही छंद पण जोपासले पाहिजे. माझा गिर्यारोहणाचा छंद आहे. वैनत या गिर्यारोहण भ्रमण संस्था आहे, तिथे मी गेली 15-20 वर्ष झाले विश्वस्त काम करतोय. आणि डोंगर मला काय शिकवतात तर खाली मान घालून वर चढा, खाली पाहून चालायचं डोंगर शिकवतात आणि तेच आपल्या जीवनामध्ये कामाला येतं. आपण ऑन द रूट आपण काय घेऊन आलो होतो आणि आपल्याला काय करायचं आहे तर ते आपण नेहमीच जमिनीशी आपलं नातं ठेवलं पाहिजे. हे गिर्यारोहणातून मिळतं. आणि उंच डोंगरावर गेल्यावरती आपण कुठल्याही उंच डोंगरावर आलेलो असलो तरी निसर्ग निर्मित इतकी उंचीची इतर डोंगर आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे आपल्यातला जो माज आहे तर तो आपल्याला वरती डोंगरावरती गेल्यावर ऑटोमॅटिकली आपला डाऊन होण्याची क्षमता आपल्यात येते. आणि त्यामुळे गिर्यारोहणात येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत, जीवनात येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी आहेत, यांची सांगड मी कुठेतरी घालत राहतो आणि मला त्यातून स्फुरण, एक चार्जिंग मला त्याच्यातून मिळतं. मी हिमालयातलेही ट्रेक करतो, सह्याद्रीतलेही ट्रेक करतो आणि त्या पद्धतीची गाईडलाईन देणारी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आल्यात. त्यामुळे मला त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि त्या आनंदातून त्या 15-20 दिवसातून जे काही चार्जिंग होऊन मी येतो तर ते खूप मोठं आहे. नाशिकमध्ये जर तुम्ही म्हणाल तर 1000च्या वर असतील, पण माझ्यासारखा छंद जोपासत किंवा मी जे सह्याद्री पाहिलं आहे, हिमालय पाहिलं आहे, जे पीक केलेले आहेत, बेस कॅम्प केलेले आहेत, तर त्या पद्धतीने जर कंपॅरिझन केलं किंवा माझ्या वेळ देण्याची जर क्षमता इतर कार्यक्रमांसाठी, मी मैत्रिणी सेवा संघात काम केलेलं आहे, आता समर्थ बँकेसाठी मी वेळ देतोय. समर्थ बँकेमध्ये एक डायरेक्टर म्हणून मी निवडून आलं तर मी ते पण करतो आहे. तर एवढा वेळ हा सामाजिक गोष्टींसाठी घालवणारा जर कोणी असेल धंद्याच्या व्यतिरिक्त, आणि मी माझ्या धंद्याचं कुठेही तिथे प्रायोजकत्व किंवा काहीही करत नाही किंवा धंदा मिळतोय म्हणून मी त्या संस्थांमध्ये जातो असं माझ्या डोक्यात अजिबात नसतं. मी माझा आनंद घेण्यासाठी त्या संस्थांमध्ये जातो आणि वेळ मी देतो. मला लहानपणापासूनच वाचनाची चांगल्या पद्धतीची आवड होती.
मी माझ्या मालकीची पुस्तकं असावीत हे मला अगदी लहानपणापासूनचं स्वप्न होतं. कधीही कुठलंही पुस्तक मला शाळेत बक्षीस म्हणून मिळालं तर ते मी खूप जपलं आहे. आज पण माझ्याकडे माझ्या वाचनालयात ते पुस्तकं मला जी मिळालेली आहेत ती ठेवलेली आहेत मी. आणि ती मधून काढून मला त्या प्रसंगांचं ते केलेली भाषणं, त्याच्या वक्तृत्व कलेमध्ये मला मिळालेली पुस्तकं, तर त्याचा मला एक अट्रॅक्शन होतं. आणि मला त्याही काळात वाटायचं की माझ्याकडे मृत्युंजय असावं, माझ्याकडे छावा कादंबरी असावी, माझ्याकडे स्वामी असावी, अमृतवेल असावी, वि. स. खांडेकर, वपू काळे ही माझी त्या काळातली फेवरेट लेखक होते. म्हणजे सुरेश भटांच्याही कविता अगदी माझ्या तोंडपाठ असायच्या. एक काळ असा होता की आम्हाला मंगेश पाडगावकर, सुरेश भट हीच आमची विंदा करंदीकर आमच्या आधीच्या पिढीला देणगी होती. आणि नंतर आमच्या पिढीला सुरेश भट आणि मंगेश पाडगावकर यांनीच आमचं तारुण्य जे काही आम्ही उजळायला असं म्हणू तर ते आमचं त्या काळात त्यांनीच केलं. आणि या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हेच ऐकत आम्ही मोठे झालो. आणि तेच करत असताना पुढे जाऊन असं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते, त्यांचा माझा खूप चांगला परिचय झाला. आणि ते प्रत्येक सणाला मला पत्र पाठवायचे. असं कित्येक वर्ष चालू होतं. मी पण त्यांना काही पिक्चर बघितले किंवा काही केले, फॉरेनला जाऊन आलो तर मी ते पण त्यांना कळवायचो. किंवा मी इंग्लंडला गेलो तर तिथे कसं त्या राणीला गेलं तर मी पण त्यांना, तर त्यांचा माझा जो पत्रव्यवहार होता तर तो मी ते राष्ट्रदेव भव या पुस्तकात मी छापला. आणि तो इतर लोकांना पण वाचायला मिळावं किंवा संघाची माणसं प्रचारकाची काय काय कामं करत असतात तर ते मी त्याच्यातून केलं. त्याचं हे प्रकाशन हे प्रकाश पाठक सर, भोसला मिलिटरी स्कूलचे प्रकाश पाठक आणि मुकुंदराव गोरे राष्ट्रसेवा समितीचे, त्यांच्या हस्ते मी प्रकाशित केलं. आणि दुसरं पुस्तक मी काढलं परिस्पर्श. माझ्या आयुष्यामध्ये मला ह्या वयापर्यंत 50पर्यंत यायला ज्या ज्या लोकांची मदत झाली किंवा ज्या लोकांचे आदर्श मी पाहत पुढे आले, आपल्या आसपासची जी माणसं आहेत सगळी, माझे आजोबा असतील, माझा वाडा असेल, माझी कंपनी असेल, माझे शिक्षक असतील, मला धंद्यात ज्या लोकांनी मदत केली ती माणसं असतील, माझ्या आर्थिक मदत करणारी काही माणसं असतील, मला बिल्डरशिपमध्ये पुढाकार घेणारी माणसं असतील, गिर्यारोहणामध्ये मार्गदर्शन करणारी काही गुरु असतील, तर या सगळ्यांच्या बद्दल मला ज्या भावना त्यांच्याबद्दल वाटल्या त्याचा जो परिस्पर्श मला त्यांचा सगळ्यांचा झाला. आणि माझ्या व्यक्तिमत्वाला त्याचा काय फायदा झाला, फायदा झालेला काही थोडाफार का होईना मला देता आला, तर त्यांच्या पावलांवरती आपण 2 फुलं अर्पित करावी या भावनेने मी परिस्पर्श हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन पत्रकारितेमध्ये मोठं नाव असलेले उदयजी निरगुडकर यांच्या हस्ते, आणि प्रकाश पाठक पण त्यावेळेस कौतुकाची थाप द्यायला हजर होते अध्यक्ष म्हणून. आणि मला फार सांगायला बरं वाटतं की कोविडच्या एवढ्या सगळ्या प्रकरणातून बाहेर आल्यावरती मी पुस्तक प्रकाशित केलं तरी हॉल संपूर्ण भरलेला होता. म्हणजे प्रेम करणारी माणसं आहेत आणि ती सांभाळली पाहिजे आपण. खरं आहे सर. मला टीमबद्दल ऐकायला पण खूप आवडेल का टीम तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करतात, आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करताय असं मी टीमकडून पण ऐकलंय. त्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. सर्व टीमला दरवर्षी 1-1.5 वर्षातून मी ट्रिपला नेत असतो. आत्तापर्यंत मी बऱ्याचशा दिल्ली, आग्रा असेल, तिरुपती बालाजी असेल, हैदराबाद असेल, गोव्याला तर 2-3 ट्रिप झाल्या आमच्या, दमण असेल, गुजरात ट्रिप असतील, या सगळ्या ठिकाणी मी माझ्या सर्व ठेकेदारांना घेऊन फिरत असतो. आणि त्यांना माझ्यातली जी भटकंतीची आवड आहे ती पण त्यांना मी करतो. सर्व फॅमिलीजला, सर्व आमच्या ठेकेदारांच्या फॅमिलीला घेऊन मी कोविडच्या आधी अष्टविनायक दर्शन घडवून आणलं. 3 दिवसाची टूर सर्व फॅमिलींनी पाहिलं की काय, कारण सगळ्यांच्या घरचे म्हणायचे की बा तुम्ही फक्त जेंट्सच जातात, आम्हाला का नेत नाहीत. तर मग त्यांच्यासाठी अष्टविनायकाची टूर अरेंज केली होती. आणि गाडी करून आम्ही सर्व ठेकेदार, त्यांची फॅमिली, आम्ही सगळेजण 3 दिवस बरोबर फिरलो. आणि माझ्याकडची जी काम करणारी माणसं आहेत तर ती माझी सुरुवातीपासून जी माणसं आहेत तर तीच माणसं आजपर्यंत कंटिन्यू आहे. आणि ज्या लोकांनी स्वतःला व्यवसायातून बाजूला केलं किंवा वयामानाप्रमाणे बाजूला झाली किंवा वृद्धावस्थेत त्यांचं निधन झालं तर त्यांची मुलं आज माझ्याकडे कामं करतात. जी वॉचमन माझ्याकडे आहेत तर ती सुरुवातीपासूनचीच वॉचमन मंडळी माझ्याकडे आहे. वॉचमनपासून तर ठेकेदारापर्यंत ह्या कुठल्याही माणसाला मी स्वतःहून तू उद्यापासून येऊ नको असं कधीच सांगत नाही. जो आहे
त्या पद्धतीने स्वीकारणं हा माझा स्वभाव आहे आणि त्याला आपल्या पद्धतीने तयार करणं. माणसं ही कायम विश्वासू पाहिजे. आपण महाराजांच्या इतिहासातून काय शिकतो, तर महाराजांकडे पैशापेक्षा गड किल्ल्यांपेक्षा माणसं खंबीर होते. आणि मग आपण शिकलो काय त्याच्यातून, तर ही माणसं आपली सांभाळली गेली पाहिजे. ती माणसं जर नाराज झाली किंवा त्यांना कुठे हर्ट झालं तर तुमच्या धंद्याला 100% ते हर्ट करणार. त्याच्यापेक्षा तुम्ही माणसांवरती प्रेम करा, माणसांना तयार करा, विश्वासू माणसं तुमच्या जवळ ठेवा. तर हे जी मॅनपॉवर मॅनेजमेंट जी काही आमची लागलेली आहे पहिल्यापासून, तर ती त्या पद्धतीने आमचं काम होऊन जातं. आज जे बांधकाम क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत आणि जे छोटे उद्योजक आहे त्यांच्यासमोर उद्या भविष्य काय असेल, आपलं काय मत आहे त्यावरती? छोटे उद्योजक तसं असं या धंद्यात कसं होतंय की मॅन, मनी अँड मशीन्स या 3 Mचा संगम आहे. तर याच्यामध्ये छोटा उद्योजक असला तर त्याला मनी पॉवर कमी पडेल, तर त्याने 4 लोक एकत्र येऊन ते काम करू शकतात. कॉम्पिटिशनच करायची तर मसल पॉवर लागेल, मॅनपॉवर लागेल. तर ती मॅनपॉवर तुमच्याकडे जर पैसे असले तर तुमचं ते जे टेक्निक आहे माणसं वापरण्याचं, तर ते वापरलं पाहिजे. नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजेत. आणि छोट्या उद्योजकांनी पण आता बऱ्याच चांगल्या पद्धतीने काम नाशिकमध्ये उभं केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही छोट्या बिल्डिंगमध्ये जा, तुम्हाला CCTV कॅमेरे दिसतील, पार्किंगला व्यवस्थित जागा केलेल्या दिसतील. छोट्या छोट्या टुमदार बिल्डिंग नाशिकमध्ये आत्ता तुम्ही पाहाल तर चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात आहेत. असं कुठलाच धाक किंवा आता एक मोठा प्रोजेक्ट तिथे आला आहे आणि तो कमी रेटला विकतोय तर आपलं कसं होईल अशी चिंता मला नाही वाटत फार काही लोकांना पडली आहे. उलट ज्या काही ॲडव्हर्टाईज आपल्याला दिसतात आहेत तर त्या मोठ्याच प्रोजेक्टच्या दिसतात. लहान माणसाच्या ॲडव्हर्टाईज तुम्हाला जास्त करून प्रोजेक्टच्या ॲडव्हर्टाईज दिसत नाही, कारण त्यांना तेवढं अफोर्डेबल पण नाही आणि खर्च करायची गरज पण नाही. त्यांचा माल ऑटोमॅटिकली जातोय. अजून नाशिकचा ग्राहक हा मोठ्या कन्सेप्टकडे जाणाऱ्यातला अजून तरी दिसत नाही. त्यामुळे त्यांना भविष्य हे 100% चांगलंच असणार आहे. सर खूप छान. हा प्रवास ऐकत असताना मला असं जाणवतंय की आपण समाजासाठी आणि जे पर्यावरण पूरक आहे हे अनुकूल वातावरण कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन क्षेत्रातनं किंवा बांधकाम क्षेत्रातनं उभं केलेलं आहे. आता ह्या सर्व गोष्टींमध्ये ना तर आम्ही पहिल्यांदा आर्किटेक्चरल व्ह्यूने काम करतो. आमचे जे आर्किटेक्चर आहेत आत्ता चिरंजीव आल्यानंतर आम्ही 2-3 आर्किटेक्टकडनं काम करतो. तर त्यांनी चावरे साहेब असतील, बापट साहेब असतील, तर त्यांनी ज्या पद्धतीने प्रवीण पगार आहेत माझे सुरुवातीपासून जे, तर त्यांनी ज्या खिडक्या वगैरे दिल्या आहेत, अशी स्कूलकडे आहेत, तर त्या मोठ्या घेतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट असतो, बोरिंगमध्ये ते पाणी सोडलं जातं. नंतर एक छोटं गार्डन म्हणा किंवा फुलझाडं म्हणा, ही जी कॉर्पोरेशनचे जे नियम आहेत तर त्या सगळ्या गोष्टींना आम्ही बंधनं ठेवून काम करतो. सर आम्हाला हेही ऐकायला आवडेल की नवीन उद्योजक आणि येणारी जी नवीन पिढी आहे त्यांना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन करू इच्छिता? हे बघा, ध्येयाचा ध्यास लागला ना की तुम्हाला कुठल्याही कामाचा त्रास वाटत नाही. तुमची ध्येय एकदा पक्की करा किंवा आपल्याला हे काम करायचं आहे आणि समोरच्या माणसाच्या आनंदासाठी आपला आनंद, त्याला ज्यावेळेस सॅटिस्फॅक्टरी तो त्याच्या घरामध्ये वास्तुशांती करतो आणि आपल्याला बोलवतो. कितीही जुनी बिल्डिंग असली तरी तिथून आपण जाताना चहाला आपल्याला कोणीतरी बोलवतं आणि एक अर्धा कप चहा पाजतं. याचं समाधान ज्या बिल्डरला मिळतं तर त्याला किती मोठे प्रोजेक्ट बांधले आणि तो बाजूने गेला आणि त्याला बोलवलं नाही तर त्याच्यात आनंद मिळेल असं मला वाटत नाही. माझा आनंद मी तुम्हाला सांगतो की माझे जे ग्राहक आहेत तर त्यांनी मला ज्या पद्धतीने सांभाळलं आहे किंवा मी माझे रिलेशन त्यांच्याशी आजपर्यंत जे काही टिकून आहेत, तर कदाचित माझ्या काही चुका झाल्या असतील त्या काळात कामाच्या ह्याच्यात म्हणा, पण त्या रेक्टिफाय करायचं काम, त्या सुधारण्याचं काम मी करत आलेलो आहे. 100% नसेल झालं कदाचित, पण माझा प्रयत्न त्यांना सॅटिस्फाय करण्याच्या दृष्टीने ठेवला आहे. तर नवीन उद्योजकांनी पण तोच निर्णय, तोच विचार ठेवावा. आपल्या गिराईकाला काय आवश्यक आहे, आपणच तिथे राहणार आहोत, अशा पद्धतीने जर कधी आपण वागलो की 10 वर्षानंतर या बिल्डिंगचं काय असेल, जर हा विचार प्रत्येक बिल्डरने केला, बांधून मोकळं होऊन हँडओव्हर झाल्यावरती आपला काही विषय नाही, 10 पार्टनर मिळून बिल्डिंग बांधायची, एकच जणावर जबाबदारी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर दिला, कमर्शियल हेतूने तुमची जर अटॅचमेंट त्या बिल्डिंगची असेल तर कमर्शियल रिटर्न तुम्हाला 100% मिळतील, पण जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेलच हे काही सांगू शकत नाही. आणि मी पॅशनसाठी धंदा करतो.
माझा धंदा करण्याची पद्धत हा त्या माणसाशी एकजूट होण्याचं आहे. त्याच्या पूर्ण कुटुंबाशी माझा एक जीव झालेला असतं की त्याची पुढची पिढीसुद्धा ज्यावेळेस माझ्याकडे घेते, माझ्याकडे ज्यांनी 1 रूम किचनचे फ्लॅट घेतले त्यांनीच आता माझ्याकडे मोठे फ्लॅट घेतले, तर मोठे फ्लॅट घेणाऱ्यांनी आता माझ्याकडे रो हाऊस घेतले. माझा जो ट्रेंड आहे तर तो चालू आहे. आणि मी ज्या जुन्या बिल्डिंगा बांधल्या आहेत तर त्या आता रिडेव्हलपमेंटला परत माझ्याकडेच येतात. त्यामुळे जर आपण त्या पद्धतीने आपण काम करू, त्याच पद्धतीने आपल्याला रिटर्न्स मिळत राहतात. हे काही नवीन सांगण्याची गरज नाही. काम करत राहा, 100% यश तुम्हाला मिळेल. सर, अत्यंत महत्त्वाचा आणि मला रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जो जाणवतोय तो पैशाबद्दल आपलं काय मत आहे? पैसा तर हा तुम्हाला मिळतच राहतो, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर ग्राहकाला समाधानी करत राहिलात, पैसा हे सर्वस्व न मानता ग्राहक समाधान हे जर तुम्ही महत्त्वाचं ठेवलं. आणि हे बघा, शेवटी मी किती चांगल्या बिल्डिंगा बांधल्या आणि जर मलाच काही राहिलं नाही तर त्याच्यात काय अर्थ नाही ना. मी काम करत असताना 2 पैसे पण मला मिळाले पाहिजे, पण ते 2च मिळाले पाहिजे, ते 10 मिळता कामा नये. हे जर कधी तुम्ही तत्त्व ठेवलं तर तुमचं कामही होत राहतं आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शनही होत राहतं. फार मोठे फ्लॅट तयार करून समजा नाही विकले गेले, ते घरीच सांभाळले गेले, तर उपयोग काय त्याचा? शेवटी काही दिवसानंतर ते तुमचं व्हॅल्यू कमी जास्त होत राहते आणि तुम्हाला ते लॉसकडे घेऊन जातं. एक स्टेडीली आपण आपला धंदा करत राहणं. 12 फ्लॅट ज्यावेळेस तुम्ही बांधाल त्यावेळेस एखादा फ्लॅट तुमच्यासाठी सुटणार आहे. 10-20%, 18%, 15%च्या वर इथं प्रॉफिट नाही आहे. तुम्हाला येणारा पैसा एक खट्टी येतो त्यावेळेस असं वाटतं की हे सगळे आपलेच आहेत, परंतु ते तसे नाही. नवीन प्रोजेक्ट ज्यावेळेस तुम्ही सुरू करतात त्यावेळेस हे पैसे सगळे तिथे लागणारे असतात. त्यातला जो खर्च आहे ते वजा जाता आपल्याला येणारे पैसे हे 10%च्या वर मिळत नाहीत आपल्याला, 8-10%च्या वर. तर ते माणसांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपला धंदा चालू ठेवून आपल्याला ह्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पैसे घातले पाहिजेत. सर, जी आत्तापर्यंतची जी आपली चर्चा होत होती त्याच्यात मला पण खूप छान समजलंय. आणि मला असं जाणवतंय की जे नवीन उद्योजक आहे आणि जी येणारी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकाल? माझा मुलगा जोपर्यंत BE सिव्हिल पूर्ण करत नाही तोपर्यंत माझ्या कुठल्याच साईटवर मी त्याला इंट्रोड्यूस केलं नाही किंवा बोलवलं सुद्धा नाही, दाखवली सुद्धा नाही साईट. घरात चर्चा होत असायची किंवा मी बांधकाम करतोय, परंतु मी त्याला पैशाची चटक किंवा माझं झालेलं काम मी दाखवलं नाही. ज्या दिवशी तो BE होऊन आला त्या दिवशी मात्र मी त्याला माझ्या साईटवरती यायला परमिशन दिली. आणि मी सुरुवातीला त्याला प्रयत्न केला की त्याने पण कोणाकडे तरी जॉब करावा आणि अनुभव घ्यावा माझ्या व्यतिरिक्त. कारण माझ्याकडनं काही चुका होत असतील तर तो बाहेरून शिकून आला तर काही आपल्यातही सुधारणा करता येत. पण नेमकं झालं असं की कोविड पिरियड लागला आणि त्या पिरियडमुळे त्याला काही कुठे जॉब करण्याचं मी पाठवलं नाही. आणि मग माझ्या गुरूंनी वगैरे मला सांगितलं मला की अरे तुझ्याचकडे ठेव, 7-12 सगळं शिकेल तो. मग मी माझ्याकडे त्याला काम आम्ही चालू केलं. आजपर्यंत त्याने 7-8 बिल्डिंगा त्याच्या 4-5 वर्षामध्ये त्याने तयार केल्या. त्याची इंट्रोडक्शन होण्यासाठी मी 25वा आमचा वर्धापन दिन केला. त्या माझ्या सगळ्या 1000 ग्राहकांपुढे मी त्याला एका शोमधून नाटकाचा अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचा शो घेतला. व्हॅक्युम क्लीनर नावाचं नाटक घेतलं 25व्या वर्धापन दिनाला आणि यशला त्या दिवशी इंट्रोड्यूस केला. यशला इंट्रोड्यूस केल्यानंतर एका मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसतं ह्यानुसार मी माझा जो डेरा होता हा म्हसरूळ मखोलाबादमधून काढून मी इंदिरानगरला शिफ्ट केला. मी तिथे सानेंबरोबर माझे प्रोजेक्ट चालू आहेत आणि माझे प्रायव्हेटही प्रोजेक्ट तिथे बंगल्यांचे चालू आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्याला म्हसरूळमध्ये काम करायला दिलं आणि मी तिकडे काम करतो. म्हसरूळचंही काम मी पाहतोच, पण त्याला ज्या अडचणी येतात त्या कव्हर करण्याच्या दृष्टीने मी त्याचं फक्त एक 5-10% त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून मी काम पाहतो. नाही तर अदरवाईज म्हसरूळ मखोलाबादच्या संपूर्ण साईटची जबाबदारी त्याच्याकडे आहे आणि इंदिरानगर 100% मीच सांभाळतो. तर हे नवीन उद्योजकांना नक्कीच खूप प्रोत्साहन पण राहील. आणि जे कुठे थांबले असतील, जे कुठे विचार करत असेल उद्योग थांबवावा, त्यांच्यासाठी हा एक वेगळा प्रवास असेल. धन्यवाद. आपण स्वतःसाठी या चॅनलला मला बोलवून माझे विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली, एक छान व्यासपीठ दिलं, त्याबद्दल आभार आहे.